छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग दाखले देणारं एक रॅकेट कार्यरत आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या एका चौकशी अहवालात एका रुग्णावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र नंतर प्रशासनानं दिलेल्या माहितीत हृदय शस्त्रक्रिया झालीच नसल्याचं नमूद करण्यात आलंय. शासकीय नोकर भरतीसाठीही CPR-मधून बोगस दिव्यांग दाखले देण्यात आल्याची माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे. राज्याचं आरोग्य खातं सांभाळणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे शासकीय रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखल्यांचा महाघोटाळा सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केला आहे. CPR-मधील एक आणि जिल्हा परिषदेचे एक कर्मचारी या महाघोटाळ्यात सहभागी असून हॉटेलमधल्या मेनू कार्डसारखं CPR-मधलं बोगस दिव्यांग दाखले देण्यासाठीचं एक रेट कार्ड असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला आहे. घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला. आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवण्याचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे. आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत. वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर. ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून. आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं, त्यांनी 100 रुपये भरले. त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन, त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे. आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज कार्डचं सुद्धा ते खोटं आहे. मग सगळंच खोटं आहे, मग खरं काय? बरं, हे काय प्रेमापोटी झालं का? तर नाही. प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे. दाताला किती पैसे, कानाला किती पैसे, डोळ्याला किती पैसे, आरोग्याला आपल्या आर्थोला किती पैसे, ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक CPR-मधला दलाल आहे आणि जिल्हा परिषद दलाल, हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची. आणि जर असं होणार असेल तर मग अपंग, जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. कारण का? त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही, त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अन्यथा रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा संजय पवार यांनी दिलाय. CPR-मधल्या एका शिपायाच्या दारात 2 JCB आहेत असं सांगत लवकरच रॅकेटमध्ये सहभागी CPR आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांची नावं कागदोपत्री पुराव्यासह जाहीर करणार असल्याचं पवार यांनी सांगितलंय. या पत्रकार बैठकीला उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, उपशहर प्रमुख संतोष रेडेकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.